हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, सगळे मजेत असेल, स्वस्थ निरोगी असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला, सकाळी आता मी व्लॉगची सुरुवात करत आहे आणि मी कालच माहेरहून आली। जर तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल। तर आता 8-10 दिवस घरी नव्हती मी, तर त्याच्यामुळे मग घर कसं होतं हे तर सगळ्यांनाच गृहिणींना माहितीच आहे। तसं तर हे रोज ऑफिसला जाण्याआधी झाडू वगैरे करून जायचे, घरातल्या पोछा वगैरे। मात्र त्यांच्या करण्यात आणि आपल्या करण्यात थोडा फरक पडत असतो। तर म्हटलं की चला आधी घर थोडं क्लीन वगैरे करून घेऊ। तर आधी मी पोर्च वगैरे झाडून तो क्लीन करून घेतला आणि आज मला मेन म्हणजे तर झाडांमधली जी साफसफाई आहे, परत त्याची जागा बदलवायची आहे। कारण खूप जास्त मधात आता ऊन पडलं आणि आताही आहे। तर त्यामुळे काय होतं आहे की झाडांची जी पानं आहे ती करडून राहिलेली आहे उन्हामुळे। तर त्याची जागा मला बदलवायची आहे। पण म्हटलं की आधी घरातली क्लिनिंग मी करून घेते पूर्ण आणि नंतरच मग झाडांमध्ये जे काही मला करायचं आहे ते करायला जाते। कारण एकदा झाडामधलं काम करायला घेतलं की बराच वेळ जाणार आहे त्यामध्ये, म्हणून म्हटलं आधी घरातली क्लिनिंग करून घेते। तर मी घरातली क्लिनिंग वगैरे करायला घेतली, कारण घर एकदा स्वच्छ झालं की मग बाहेरच्या कामात कितीही वेळ गेला तरी काही तेवढं टेन्शन येत नाही। कारण बाहेरचं काम करून जेव्हा आपण मग घरात येतो तर ते घरात सगळं अस्तव्यस्त पडलेलं दिसलं की अजूनच कंटाळा आल्यासारखा वाटतो। तर आधी घरातलं क्लीन वगैरे होऊन गेलं की बरं पडतं। तर मम्मीने काल मला लाडू, ज्वारीचे पापड आणि जो साखर आंबा केला होता, तसेच लोणचं वगैरे केलं होतं, ते सगळं बांधून दिलं होतं। कारण मी ना ज्वारीचे पापड केले नव्हते। तर मम्मी म्हणाली की घेऊन जा तू थोडेसे, कारण ज्वारीचे पापड माझ्याकडे सगळ्यांनाच भाजलेले तसेच ना तळलेले देखील खूप आवडतात। तर सगळी घरातली क्लिनिंग वगैरे झाली होती माझी आणि नंतर मग मी मागे आली होती, कारण आज ना मला झाडांची जागा बदलवायची होती। कारण उन्हामुळे ना झाडांची पाने सगळी करडल्यासारखी होत होती आणि खूप जास्त ऊन पडतं। तर सकाळी आपण कितीही पाणी टाकलं तरी दिवसभरात परत ते एकदम असं कोमेजल्यासारखं होऊन जात असते उन्हामुळे। त्यामुळे मग मला जागा बदलवायची होती। तशी मी दरवर्षीच जास्त ऊन पडायला लागलं की झाडांची जागा ही बदलवत असते। तर मी जिथे झाडं ठेवत आहे त्या ठिकाणी संपूर्ण असं टिनाचं शेड आहे माझ्याकडे। तसं तर मी जिथे आता झाडं आहे तिथे नेट वगैरे पण लावू शकते। मात्र नेट लावली की कसं आमच्या घरासमोर खूप असं मोकळं आहे, तर खूप जास्त वारा चालतो। आणि या दिवसात आता सीझन म्हणजे कसं आहे सुरू आहे ते तुम्हाला माहितीच आहे। संध्याकाळ झाली की थोडंसं वेगळं असं वातावरण होऊन जाते, खूप जास्त वारा वगैरे पण सुटतो कधी-कधी। तर तशा ह्याच्यात काय होतं, ते नेट फाटल्यासारखी पण होऊन जाते। तर त्याच्यापेक्षा आहे टिनाचं शेड, तर मग मी दरवर्षी इथेच ठेवत असते। कारण काय 1-1.5 महिन्याची गोष्ट असते, तेवढे दिवस फक्त इथे ठेवावं लागतं, मग बाकी दिवस तर मग मी तिकडेच ठेवत असते। तर मग मी सगळ्या झाडांची जागा वगैरे बदलली आणि मग हेही मॉर्निंग वॉकवरनं आले होते, तर मग त्यांची मला थोडीशी मदत झाली। आणि हे जे झाड तुम्ही बघताय ना, तर ते झाड दिसायला खूप सुंदर आहे, अगदी असं कमळासारखं दिसतं। ते कमळासारखं दिसतं म्हणूनच मी लावलं होतं की दिसायला खूप सुंदर आहे। मात्र याची जे टोक आहे तर ते इतके धारदार आहे की म्हणजे मी कपडे वगैरे वाळू टाकताना अगदी कित्येक वेळा मला ना त्याचं टोक लागलेलं आहे आणि अक्षरशः असं रक्त निघतं आणि असा चिरा लागल्यासारखाच होतो। तर ते थोडं डेंजरस होतं झाड। तर त्याच्यामुळे ना मला आता ते झाड म्हणजे नकोसं वाटत होतं, म्हणून मी ते तोडायला घेतलं। तर आरीने मी कापत होती, तर खूप वेळ लागत होता ते कापायला। तर ते म्हणाले की चल मी पण थोडं कापू लागतो, म्हणून आम्ही दोघांनीही ते कापायला घेतलं।
आणि त्याच्या मुळा तर इतक्या आतमध्ये गेलेल्या होत्या की यांनी अशा पेचकसनी वगैरे वर काढल्या आणि मी त्या कैचीने कापल्या त्या मुळा, तेव्हा कुठे हे झाड पूर्ण असं त्यातनं निघालं. तर इतकं अक्षरशः म्हणजे या झाडांनी आज खूप जास्त परेशान केलं म्हटलं तरी चालेल. खूप वेळ गेला त्याच्यामध्ये त्या झाड काढण्यामध्ये आणि ही सगळी माती वगैरे मी त्या कुंडीमधली काढून घेतली होती त्यांनी. तर कारण ही माती काही कामी येणार नाही, कारण त्याच्या मुळा सगळ्या त्या मातीमध्ये गेलेल्या आहे आणि त्यात जर परत पाणी पडलं तर हेच रोप पुन्हा येईल. म्हणून मग मी ती माती काही ठेवणार नाही आहे, ही माती मी टाकूनच देणार आहे. नंतर या कुंडीमध्ये दुसरी माती टाकून मग छान एखादं दुसरं रोप लावेन मी. तर मग या विटा वगैरे मी बाजूला करून घेतल्या, कारण त्यावर कडप्पा ठेवलेला आहे. तर तिथे सगळा कचरा होता, माती वगैरे होती सगळी, कारण त्या विटांमुळे कसं आतमध्ये तिथे व्यवस्थित झाडता येत नाही. तर आपण रोज तर काही हे सगळं सरकवू शकत नाही आणि झाडं देखील एवढी सरकवून रोज वगैरे झाडणं होत नाही. आजूबाजूनी झाडत असते मी रोज, मात्र एवढ्या कुंड्या वगैरे सरकवणं होत नाही. तर इथे सगळी जी माती वगैरे होती तर ती सगळी मी आता झाडून घेणार आहेत. तर चला, बाहेरची आता सगळी क्लिनिंग वगैरे झाली होती माझी आणि बघा अशा प्रकारे मी सगळी झाडं रांगेत लावून घेतली. तर ती कशी वाटत आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला आता मग मी घरात वगैरे आली आणि मग आल्या आल्या मला छान वाटलं, कारण मी आधीच घरातली सगळी क्लिनिंग केली होती. तर ते बरं झालं होतं. आणि चला आता मग झाडांनी आज खूप मेहनत करून घेतली, तर आता भूकही तशीच जोरात लागली होती. तर हे म्हणाले की लवकर काहीतरी नाश्त्याला बनव. तर मग मी ना पराठा करायला घेतलेला आहे. तर गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊन तो पुरी एवढा मी लाटून घेतला. नंतर त्यावर तेल आणि थोडं पास्ता मसाला टाकला. नंतर थोडं ओरेगॅनो घातला आणि ते हाताने छान स्प्रेड करून घेतलं त्यावर. आणि नंतर मग मी असा पराठा त्याचा लाटून घेतला आणि दोन्ही बाजूनी त्याला छान तेल वगैरे लावून शेकून घेतलं. आणि नंतर मग आम्ही दहीसोबत हा पराठा खाल्ला. तर हा पराठा खायला खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा, माझ्याकडे सगळ्यांनाच आवडतो आणि तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेलच तो. तर त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि मग मी सगळ्या झाडांना वगैरे पाणी टाकलं. तर चला, इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तसं मला कमेंटमध्येही लिहून तुम्ही पाठवत चला. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत